मिरजेत पाकिस्तानचा झेंडा दहन करून निषेध व्यक्त. जम्मू काश्मीर दहशतवादी हल्ल्याचे पडसाद. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून तीव्र आंदोलन. जम्मू काश्मीरमधील कुलगाम येथे 1 ऑगस्ट 2026 रोजी निष्पाप नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना मिरज शहराच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा झेंडा दहन करून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या भ्याड हल्ल्याचा निषेध करत दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सांगली कोल्हापूर परिसरात पाकिस्तानशी संबंधित गुन्हेगारी अथवा दहशतवादी नेटवर्कशी संबंध असल्याच्या संशयातून झालेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर संबंधित तपास यंत्रणांनी परिसरात कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंधित व्यक्ती किंवा नेटवर्क कार्यरत आहे का याची सखोल चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनावेळी उपजिल्हाप्रमुख माधव गाडगीळ, शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी, शहर संघटक गजानन मोरे, माजी शहर प्रमुख विजय शिंदे, शहर संघटक जब्बार मुजावर, उपशहर प्रमुख प्रकाश अहिरे, उपशहर प्रमुख सुधाकर धोंगडे, हिंदू एकता शहर प्रमुख सोमनाथ गोटखिंडे, माजी उपशहर प्रमुख किरण कांबळे, अभिषेक चव्हाण यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अतिरेक्यांनी शोधून काढून विचारून त्यांची नावं विचारून तुम्ही हिंदू आहे हे खात्री झाल्यावर त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलेलं आहे. असं हे दहशतवादी कृत्य आम्ही कदापि सहन करणार नाही. शिवसेनेच्या वतीनं आज महाराणा प्रताप चौक येथे आम्ही पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज जाळून त्याचा निषेध व धिक्कार करत आहोत. असं जर वारंवार जर घटना घडत घडल्या तर याला जसं तसं प्रत्युत्तर देण्यात येईल असे शिवसेनेच्या वतीनं आम्ही निवेदन करतो. इथं सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.